देवगिरी वृक्ष भिशीचे हदगाव तालुक्यात संगोपन होईल त्या ठिकाणी वर्षांपासून वृक्षारोपण. बरडशेवाळा इथं मस्के यांच्या संगोपनानं शेतात रस्त्याच्या कडेनं वडवृक्षाची लागवड. राष्ट्रीय महामार्गासह लहान मोठ्या रस्त्यांचे होत असलेल्या कामांमुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्ष लागवड करून संगोपनासाठी शासन वनीकरण विभागासह विविध योजनेतून वृक्षारोपणावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत. पण वन विभागाच्या कामाची दरवर्षी तेच खड्डा नवीन झाड ही अवस्था निर्माण होत असल्यानं वृक्ष लागवड कागदावरच दिसत आहे. कोरोना आजारात ऑक्सिजनचं महत्त्व सर्वांनीच भोगले असल्यानं भविष्यातील दृष्टिकोनाचा विचार लक्षात घेऊन वृक्ष लागवड करून संगोपन कार्य करणाऱ्यांसाठी अनेक सामाजिक संस्थेसह वृक्षमित्र सरसावत आहेत. हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील सहशिक्षक हरिश्चंद्र चिल्लोरे यांनी जीवनांकुर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 8,000हून अधिक वृक्ष लागवड करून संगोपन कार्य करत या कार्याला सोबत अजून वृक्ष कार्यासाठी महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी वर्गासह सामाजिक धार्मिक विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून 1 वर्षापासून प्रतिमाह 50 रुपयांपासून देवगिरी वृक्ष भिशी सुरू केली. जमा झालेल्या भिशीच्या माध्यमातून संगोपन होईल त्या ठिकाणी वृक्ष संगोपनाचं कार्य सुरू आहे. बरडशेवाळा बायपास बरडशेवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते निरंजन वटाणे यांच्या संकल्पनेला रस्त्यालगत शेती पाण्याची सोय असलेल्या सरपंच ज्ञानेश्वर मस्के यांनी वृक्ष संगोपनाची भूमिका व्यक्त केली असल्यानं बरडशेवाळा बायपासवर 6 ते 7 फूट उंचीच्या उंच वड लागवड करण्यात आली. यावेळी बरडशेवाळा सरपंच ज्ञानेश्वर मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के, हरिश्चंद्र चिल्लोरे, निवृत्तीराव वानखडे मानवाडीकर, सविताताई निमडगे पळसेकर, प्रभाकर दहिबाते, बालाजी चव्हाण पळसेकर, विश्वनाथ मस्के, गोविंदराव कुमकर, मुकिंदराव मस्के यांच्यासह या वृक्ष संगोपनात निरंजन वटाणे यांच्यासह सहभागी झालेले हनुमान वायकुळे, नंदकुमार चौधरी, अशोकराव कदम उपस्थित होते. प्रतिनिधी नांदेड भगवान कदम. देवगिरी वृक्ष भिशी महाराष्ट्र आणि जीवनांकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बरडशेवाळा नगरीचे सरपंच माननीय ज्ञानेश्वरजी मस्के आणि सर्व वृक्षमित्र इथं जमलेले आहोत वृक्ष लागवड करण्यासाठी. आता वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत आहे, पण त्या प्रमाणामध्ये कोणी वृक्ष लागवड करत नाही. तर ही काळाची गरज आहे. वरचेवर तापमान वाढत चाललेलं आहे, याचा परिणाम वृक्षतोडीमुळे पावसावर होत आहे आणि पाऊस कमी पडल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवरही होत आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता जे विकास तर सर्वांना हवाच असतो, पण विकासापोटी जे मोठमोठे रस्ते झालेले आहेत हे सगळ्यांसाठी चांगलीच बाब आहे. ती याच्यामध्ये देशाचा विकासही आहे, पण त्या पोटी जे काही वृक्षतोड झालेली आहे त्या वृक्षतोडीमध्ये पर्यावरणावर जो परिणाम होत आहे त्या पर्यावरणाची होणारी हानी भरून काढण्यासाठी आणि ओझोनचा वायू परत जे आहे आत्ता तो राखून ठेवण्यासाठी आपल्याला वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्राच्या हिशोबानं एका व्यक्तीमागे कमीत कमी आपल्याला 28 झाडं लावून ती जगवणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. अशा प्रकारे सर्वांनी हिरिरीने सहभाग घेऊन वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करणं ही अतिशय काळाची गरज आहे.